बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं असून दुसरीकडे हत्या प्रकरणातील मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे। एकीकडे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असताना आमदार सुरेश धस यांनी या घटनेत एक धक्कादायक खुलासा केला। संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्यानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि आरोपी विष्णू चाटे यांच्यात 36 वेळा कॉल झाले होते। आता भाऊंना पाठवतं असे चाटे म्हणत राहिला। 36व्या कॉलला डायरेक्ट बॉडीज पाठवली असं सुरेश धस यांनी सांगितलं। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदारला याआधीच अटक करण्यात आली होती। या क्रूर घटनेला अनेक दिवस उलटून गेले असले तरी संतोष देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे यांच्यासह इतर आरोपींवरही अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। आता सुरेश धस काय म्हणाले ते पाहूया। मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख आणि अपहरण व हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे यांच्यात 36 वेळा कॉल झाल्याचं सुरेश धस म्हणाले। यातील 35 कॉल धनंजय देशमुखने विष्णू चाटेला केल्याचं ते म्हणाले। प्रत्येक वेळी 20 मिनिटात तुझा भाऊ पाठवतो असे चाटे म्हणत होते। धनंजय देशमुखांना 35 वेळा विष्णू चाटेने हेच सांगितलं। 36व्या कॉलला बॉडीज पाठवली असं सुरेश धस म्हणाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असताना अपहरण आणि नंतर हत्येचा हा थरार त्यांनी सांगितला। या गुन्ह्याच्या आधी वाल्मिक कराडवर 15 गुन्हे तर सुदर्शन घुलेवर 19 गुन्हे दाखल आहेत। संतोष देशमुख यांच्या हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणातील सर्वच गुन्हेगार अट्टल असून मुख्य आरोपी सुदर्शन घुले सुद्धा वाल्मिक कराडच्या पुढचा असल्याचं दिसून येत आहे। खंडणी, हाफ मर्डर असे गुन्हे या प्रकरणातील सर्व आरोपींना दाखल होत आहेत। मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेला खंडणीखोर वाल्मिक कराड 19 गुन्हे दाखल आहेत। सुदर्शन घुलेवर तब्बल 19 गुन्ह्यांची नोंद आहे। कृष्णा आंधळेवर 6 गुन्ह्यांची नोंद असून महेश केदारवर 6 गुन्ह्यांची नोंद आहे। प्रतीक घुलेवर 5 गुन्ह्यांची नोंद आहे। जयराम चाटेवर 3 गुन्ह्यांची नोंद आहे। विष्णू चाटे आणि सुधीर सांगळेवर 2 गुन्ह्यांची नोंद आहे। त्यामुळे इतके गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांना मोक्का अंतर्गत कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे। तर विष्णू चाटे हे एक स्थानिक पातळीवरील प्रभावशाली व्यक्तींपैकी एक मानला जातो। त्यांचे नाव खंडणी आणि गुन्हेगारी कारवायांशी जोडले गेले आहे। त्यांनी या प्रकरणात मध्यस्थ किंवा संयोजनकर्ता म्हणून भूमिका बजावल्याचा संशय आहे। संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्यानंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अनेकदा विष्णू चाटे याला संपर्क केला होता। या संवादातून असे दिसून आले की विष्णू चाटे हे अपहरणकर्त्यांशी संबंधित होते किंवा त्यांनी यामध्ये समन्वय साधला होता। सध्या विष्णू चाटे यांना खंडणीच्या गुन्ह्यात 10 जानेवारीपर्यंत CID कोठडीत ठेवण्यात आले। त्यांच्यावर हत्या आणि खंडणी या दोन्ही प्रकारांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे। या प्रकरणात विष्णू चाटे यांच्यासोबत इतर आरोपींचाही तपास सुरू आहे। जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले यांची नावे देखील संशयित आरोपींमध्ये आहेत।